पाहूयात पुढची मोठी बातमी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज 8 जणांना मुक्का लावण्यात आला आहे, तर यावर उरलेल्या आरोपींवरही मुक्का लावावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा दरम्यान सुरेश धस यांनी ही मागणी केलेली आहे। तर संतोष देशमुख यांची 1.5 कोटीसाठी हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला। तर आकाचा आकाही बिन भाड्याच्या खोलीमध्ये गरम बराकीमध्ये गेला पाहिजे असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला। की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना, तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिन भाड्याच्या खोलीत। आम्ही दिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो। तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा। आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता, पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला। पोलीस योग्य कारवाई करतील। जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही। सगळं नीट होणार आहे, काही काळजी करू नका। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मतभेद असतील नसते, पण हे चित्र महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही। काही झालं ते ऐक्य करायचंच। लोकांच्यातलं ही विद्वेषाची कल्पना जाईल कशी याची काळजी घ्यायची, आणि ते काम कोणी एकटा दुखता करू शकत नाही, मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही। सगळं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाणकार या प्रश्नावर ज्यावेळेला विचारानं उभे जातील आणि आपला विचार हा शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठी काळजी घेतील, त्यावेळी मला खात्री आहे की महाराष्ट्र हा नॉर्मल होईल। वाल्मिक कराडला अजून आरोपीच केलं नाही आणि कुटुंबाने FIR मध्ये नाव दिलेलं आहे। वाल्मिक कराड यांचं नाव, ह्याचं नाव कुटुंबाने दिलेलं आहे। मला हे समजत नाहीये की ह्या प्रकरणामध्ये एवढी गुप्तता, एवढी लपवालपी पोलीस का करतायत? जेव्हा जेव्हा बहुचर्चित हत्या किंवा बहुचर्चित एखादी गोष्ट उघडकीस येते आणि पोलीस तपास करतात, तेव्हा 24 तासात किंवा 48 तासात एकदा तरी प्रेस ब्रीफिंग होतं आणि प्रेसला सांगितलं जातं की हे चालू आहे, ते चालू आहे, असं झालंय, तसं झालंय। त्याच्यात ते कळायलाच मला नाही का लपवतंय पोलीस, काय लपवण्यासारखं काय आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।